तर आता आम्ही स्पिटी व्हॅलीची तयारी करायला चाललो आहे, सगळं सामान वगैरे खरेदी करायला. लेट्स गो. दुपारपर्यंत आपलं हिटच आहे. पुढे झाडं दिसत नाही राजस्थानमध्ये, आणि असली तरी बाबळीची झाडायचं सावली पण नसते. मागच्या आम्ही मी आणि मागच्या वर्षी गेलो ना, वैतागलो होतो राजस्थानमध्ये. झाडच नाही थांबायचं म्हटलं तरी, आणि पाणी प्यायचं तर कुठं हॉटेल पण नाही. पाण्याचं एक बॉटल पाणी, हायड्रेशन बॅग माझ्याकडे आहे. हायड्रेशन बॅग म्हणजे ते काय पाणी असतं का त्याच्यात? ती एक नळी असते, ती कंटिन्यू चालू ठेवायची. हो, मी 6 दिवस कंटिन्यू वेस्ट कोस्ट मारला होता तिथून याच्यामधून. हां, तुम्ही गेले होते ना गाडी अलिबागच्या पुढून जे JSWचं आहे ना, तिथून पणजी डायरेक्ट पूर्ण तो वेस्ट कोस्ट केला होता 6 दिवस कंटिन्यू. तर ते तिथं याच्या समुद्राच्या कसं ह्युमिडिटी असते, एक दिवस 1.5 दिवस ओके वाटलं, पण नंतर ते रस्ते असे गाडी फास्ट चालत नाही. फास्ट चालल्यानंतर कसं जर गाडी रस्ता उरकतो ना, हे रस्ते असे कोकणातले, आणि ते डिहायड्रेशन झाल्यानंतर मला एका ठिकाणी ना चक्कर आली. म्हणजे त्याला पण आली, तो पुढला थांबला, तो युनिफॉर्ममध्ये होता, तर तो थांबला. तर मला वाटतं त्याची गाडीचं हिट झाली म्हणून थांबला. तो म्हटलं मला चक्कर आला झालं. ते थांबलं, लिंकार ती लिंबू सगळं घेतली, मग त्याच्यानंतर मग पुढे निघालं. एवढं होता म्हणजे एवढं फरक पडतो. आणि आंबोलीच्या पहिल्या दिवशी नाही, पहिल्या दिवशी काय वाटत नाही, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना म्हणजे शरीर आपलं हे होतं ना. तिसऱ्या दिवशी 45 डिग्री टेम्परेचर असतं. तिकडे गेल्यावर काय नाही, पण इथून जायला आम्ही लिटरली मागच्या वर्षी ना थांबून पण एकदम चिल बॉटल आहे ना मागच्या सोडायचं. तरी पण ही तशी पाईपात आहे का, पहिले एक पूर्ण एवढा गुरम यायचा, आणि गाडी चालू मध्ये कसं होत्याचा. सो ती बॅग माझ्याकडे तर आहे, तुम्हाला पण घ्यायला लागेल. नाही घेऊ, कारण काय मला आयडिया नाही आहे काहीच. दोन्ही पण ब्लॅडर नाही. मला नको, मी आपलं बॉटलने पाणी पितो. तू मागच बसणार आहे ना, त्यामुळं तू ती पूर्ण सेट आहे. ती मीला देईल. माझ्याकडे रॉयल पिशी आहे, त्याच्यामध्ये तो घे नाही, ब्लॅडर नाही. ते कसं ते घ्यावं लागेल. गरजेचं आहे, कारण आपण गाडीवर बसलो ना, आपली रनिंग एवढी की आपण 1-2 तास पुढेच थांबणार नाही. आणि पाणी पिण्यासाठी थांबणे सगळ्यात रायडिंगच्या वेळेस नाही आवश्यक. तुम्ही जर 15-20 मिनिटांनी एवढ्या गरमीत कुठे पाणी पिणार? किती काढणार ते पूर्ण कवर काढा, मास्क काढा, त्याच्यानंतर हेल्मेट काढा, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पॅक असतात. त्या नळीला काय असं लॉक असतं का काही? झाकण असतं. अच्छा. ओपन होतं काय असं असतं, सलाईनसारखी असते. मला लक्षात माहिती, आपण ते ऍडमिट झाल्यावर नाही का ते पाण्याचे नळे लावतात, असा पाईप असतो, हा पुढं असणार, आणि हे पाय हा लॉक आहे काही तर. हे लॉक झालं का पाणी नाही येणार, तुम्ही हे तोडत घ्यायचं, ओढायचं पाणी. ओके, सोडायचं. अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे. नाही शिकलं पाहिजे. कशाला? हा नाही, स्टँड घ्यायचं आहे मोबाईल याला. माझी ॲसेसरीज भरपूर खरेदी आहे, तुम्हाला आधी सांगतो मी. अरे ना 15-20 हजार घालवायला लागणार. हां नाही आम्हाला पण 2 दिवस काम आहे जरा. तुम्हाला 2 दिवस, मला परत गुजरातला जायचं आहे. ते नाही, हे इथलं काम 2 दिवस आहे. पाहिजे तर मी येतो तुमच्याबरोबर गुजरातला. नाही, तुम्ही इथं बघून ते सगळं करा. आता बिलाचं ना उद्याचं करू. सोमवारी मुंबईला जाऊन ते बिलं वगैरे क्लिअर करू. मंगळवार मी बुधवार तिकडे जातो. बुधवारी कुठं? मला पेमेंटचं बघायचं आहे सगळ्यांचं, ते सगळं रेडी करून घ्यायचं आहे. टोयोचं बुधवारी इकडे जाईल. कुठं? याला वारीला. बुधवार आपल्याला जायचं कधी? आपल्याला जायचं आहे कधी? सोमवारी जायचं ना पुढच्या. आपण ट्राय करू, संडेचंच ट्राय करू जर जमलं तर. माझ्या मते नाही जमणार, पण ट्राय म्हटलं मी, म्हणून म्हटलं मी ट्रायच म्हटलं. नाही ते महत्वाचं आहे पहिलं. ट्रिपच नाही मारू शकत आपण. 60 पोर आहेत, 30,000 रुपये सॅलरी पकडा, 18 लाख द्यायचं. 7 लाख ठीक आहे, ते झालं तुम्ही निवांत झाले. ते होस तोपर्यंत आम्हाला म्हणून हा आठवडा आमचा लय अवघड आहे. सोर्स असे फक्त आम्ही आधांतरी की बाबा येणार आहेत, मग ट्राय करू, म्हणजे सोमवारी गेलं तर येतील असं आहे. तुम्ही जाऊ नये. तेच आमचं रात्री मला झोपत. मी तुम्हाला माहिती आहे का, एका दिवसात 23 लाख रुपये खर्च त्या दिवशी. 23 खर्च नाही आम्ही
कामावर किती खर्च तुमचा तो रोजगार आहे ते हा ना? ट्रिपवर किती खर्चणार आहे? ट्रिपवरती आपण आल्यानंतर काढू. अजून विचारच करत नाही. अजून अजिबात विचार काय केलेला आहे. तुमचा- जसं होईल तसं होईल. किती जाऊ शकतात कसे ते काढ तिचं. मी सांगू का आपल्या कितीपर्यंत जाणार आहे? जास्त खर्च जाईल हो. सामान घ्यायला. ऐका आपला दीड ते जाणार आहे तुम्हाला बरं 5,000 हे झालं ना मग तुम्ही बघा मला सांगा. हे एकच हा? नाही दोघांचे म्हणून म्हणतोय मी. जास्त होईल. जास्त काही जास्त. कसं पर पर्सन राहायचं वगैरे किती खर्च येईल? 40,000 वगैरे येतोय ना? 40 ते 50,000 येईन पण बाकीचं आपण एक कसं ॲसेसरीज नाही आहेत ना आमच्याकडं. जास्त खर्च जाईल हे सामान घ्यायलाच. 50,000चं सामान. 50 नाही पर पर्सन आहे ना 35,000 रुपये आपला ट्रिपचा खर्च होईल. म्हणजे- जाऊन 70 झाले. 70 आणि आपला खर्च बाहेरचा 60-70 हजार होणार आहे. तुमचा खर्च नाही ना 50,000. 60-70 नाही 50 होणार. झाले ना. 50,000 खर्च. मी तेच म्हटलं ना 70 आणि 140. 50 पण लय झाले ना. यायला काय एवढे पैसे लागते का? ठीक आहे ना ठीक आहे तुमचं कॅल्क्युलेशन होऊ द्या आता. मी जे सांगतोय 1.5 लाखाचा कमी खर्च होणार नाहीये. Depend आता तुम्ही जर म्हणले मला कॅमेरा घ्यायचा आहे हे शॉपिंग कॅमेरा घ्यायचा. घेतला कॅमेरा. घ्यायचा, बरं, आता बाकी- बाकीच्या ते वस्तू. ट्रिप मध्ये नाही ते तुमचे ते पर्सनल personal होते. हे ट्रिप मध्ये कसे कट टू कट. नाही हो हो यायचं असं नाही कॅमेरा हा ट्रिपचा भाग आहे. नाही मी त्याच्यामध्ये म्हणतच नाहीये. तुम्हाला काय घ्यायचं घ्या फक्त शनिवारी बॅगा भरल्या शनिवारी मॅक्सिमम रविवारी बॅगा भरून शनिवारीच भरून पाहिजे. हा आणि रविवार हो संडेला गाडी माझ्याकडे पाहिजे तुमचं सगळं करून. ही गाडी आपली कारण मला ते सगळे त्याला ते लॉक बिकचे पुढून पण हँडल लावायचे बरेच काय काय करायचं आहे त्याला. गाडी घेऊन जावा तुम्ही चालवा. मी आता 2 दिवस तिकडे चालवतो आपण जाऊ. हा, मग त्याच्यानंतर मी- तुमच्याकडे जा, तुम्ही जरा राऊंड मारा यांना हा भेटा. नाही मुंबईला गेला मी मुंबईला तीच गाडी घेऊन जातो ना 2 व्हीलर. ठीक आहे पण आता आपण आहे ना निघू मला काय ना शिक्षक आपल्याला एक आज बड्डे बरं चालते चला आपण निघू आता आपलं सामान खरेदी करू. त्यांना सांगितलं सांगा. आपण बर्थडेला जायचं नसते. सेंटरला सांगायला लागलं नाही. वॉटर बॅग घ्यायचं. जर भेटली तर आपल्याला कुठली टँक बॅग एक बघायचं. पेट्रोलचं बघायचं. ते म्हणतात गरज नाही पेट्रोलची याची. गरज आहे. किती लिटर 14-15 समजा लिटर. आणि ॲव्हरेज किती होती? 35 30 ते 35. एक लिटर एक लिटर 35 आहे 30च पकडा 30 × 14 400 किती लय झाले रेंज तिथं असं पुढंच अंतर नाही की 400 नाही म्हणजे मी विचारलं. आणि ब्लॅकने मिळतं तर कुठं जर असं असं जातं ना ठीक ब्लॅक आहे. पण पेट्रोलचं करणार नाही बरोबर. जर वाटलं तर कुठं ते 400 ची रेंज आहे. कॅन 400 ची तुम्हाला लाईट पण लावायची का? लाईट लावायची. मी लाईट लावलेली वॉच डॉगची 11,000 काहीतरी घेतली नाही. चला ते लाईट पाहिजे. तिथे गेल्या बघवले हो, लाईट लावायची फक्त. आहे का नाही. एका गाडीला लाईट असली तरी चालेल. 2 याच्यात कमी येत असेल आपण अजून 2 लावू. 10,000. मी बॅटरी घेऊ का. मी काय म्हटलं नाही एका गाडीची लाईट असेल तरी ठीक आहे ना. नाही 2 याच्यामध्ये समजा कमी येत असेल आपण अजून 2 शेजारी लावू. 4,000 2,000 इकडे 2,000 4,000 मध्ये 4 लाईट होऊन जाते. 2,000 मध्ये पण आहे ते सगळं ते बोलले नाही पाहिजे. उडणार नाही पण ते वॉरंटी बिरंटी काय होत नाही. वॉरंटी काय नाही होतं एवढं आपण किती दिवस 1 महिन्यावर टिकलं तर बाद झालं. पुढच्या ट्रिपला परत लावू आपण. आपण अजून चांगले. हां पुढच्या वेळेस आपल्याला ही घ्यायची. याची तशी आपल्याला गरज पण राहू दे. पुढच्या वेळेस टायगर घ्यायची आपल्याला. टायगर असलं कंडिशन हा, आहे मग टायगरला टायगरला लावू. लाईट मोठी आहे. हा मग त्याला मोठी टायगर ती लावा आपण त्याला. लाईट बघायची लाईट बघायची. पंक्चर किट त्याच्याकडूनच घेऊ तिथं. हा. यांचं जॅकेट आहे तिथंच घेऊ. मी इथं फक्त जॅकेट रेन पॅन्ट पण बघू तिथं. तिथं बघू पण मला वाटतं डिकारला ना जर आम्ही जाणार आहे तर मग तिथेच घेऊ ना ती वाली डिकेथलॉनची नाही तिथं साध्या आहेत. साध्या. पाणी ना गाडीवर बसलं ना हा. इथं पाणी साचलं ना पॅन्टवरती इथून आधी आतमध्ये गेलं. हा ते जाते डिकेथलॉन. नाही नाही मग ते नको मग इथंच बघू. डिकेथलॉनची पण वापरली येईल आणि जी कंपनीची पण ही पण सोलरचीच होती ना ती पण वापरलेली याच्यात नाही पाहिलं. हिच्यात नाही. नाही गेलं पाणी मला तरी. ठीक आहे. पण इथं थोडं ओलं होतं पण ते पाणी साचतंच तेवढं ना जॅकेटवर जॅकेटवर मी काय म्हणलं काही सॉक्स वगैरे घेता येईल सॉक्स ते गाडी पॅन्ट पॅन्ट घेता येईल शूज ते पण तुम्ही ते पण गरजेचंच आहे असं नाही बरं का ती पॅन्ट हा. नाही, ती लागते. सेफ्टीसाठी चांगली आहे Safety फक्त. मग ठीक आहे. साठी ओलं नाही होत ना. जीन्स नाही खराब धूळ होत. वगैरे उडालेली कसं हा. जीन्स चांगली राहते. निघून जाते. पाणी जरी मारलं तर निघून जाते. निघून जाते. निघून जाते ती. हा. पटकन तेव्हा- ओलेल्या होते. हो. डिकेथलॉन नाही, ती पाहिजे. तुम्हाला थर्मल पॅन्ट सॉक्स आणि बाकी काय Napkin असतं? वगैरे छोटे हा. ते बंधनं वगैरे. Yes. ओके चला आता निघू आपण लई टाइम झाला. मला थोडं बोलायला पण शिकायचं आहे. हा, तर तुम्ही फक्त म्हणजे रेकॉर्डच करताय, बोला. हां म्हणजे कसं आहे आता आम्ही निघालेलो आहे तर नंतर voice over. काही सामान घेण्यासाठी. काय होतं माहिती का मला एवढं म्हणजे सगळ्यांमध्ये बोलायला ना थोडंसं ऑकवर्ड वाटते अजून थोडंसं. आता थोडी सवय चार लोक यायची. नाही. पुणे 22 दिवस होते की दिसणार आहे.
आता सवय होईल ती हळूहळू सवय होईल आपल्याला नाही, म्हणजे. नाही, हीच दिसणार आहे जे पुढल्या 23 तारखेपर्यंत हीच आहे. हा तेवढं आहे, ही 4 माणसं दिसणार पुढे आहे. थांबले का कुठे गेले ते दोघं आले पुढे बस जेवायला बसले की हेच काय नाही, मी बोललो नाही तुम्हाला. चालतंय. हे बोलायला लागतं. मी बोललो नाही. चालतंय ना मी गाडी चालतंय. चालवण्याचं काम करतो कितीला मी पण ती गाडी चालवतो. मला पण ते त्याच्यामध्ये बोलायचं बिलायचं व्हिडिओ काढा ते स्किलच नाही आपल्याकडे. माझ्याकडे तरी नाही. माझ्याकडे पण नाही. आम्ही मी पहिल्यांदा काढतो, गेलो फक्त ना, मी सांगेन GoPro तसं घेऊन करायला. गेलेलो. एवढे व्हिडिओ काढले प्रत्येक वेळेला ते बंद करायला चांगलं हे आलं का नाही Glow आलं. ग्लो आलं का आणि नंतर आल्यावर बघितलं तर तसेच पडले. मागच्या वेळेस मी वर्षभर चालवले असते माहिती का एवढे व्हिडिओ. बरोबर 10 तारखेलाच महिना होईल, वर्ष होईल. 8 तारखेला अजून गेलो. बघितलंच नाही व्हिडिओ. हा. बघितलंच नाही फक्त आल्यापासून. आलेत आणि काढून ठेवले. Copy. तसं. हे एडिट करा हो तुमच्याकडे. माझ्याकडे आहे, मी edit सगळ्यांचे करतो चांगले चांगले. चांगले फोटो आले पाहिजे तुमच्याकडे Photo. iPhone 16 आहे ना? आयफोन आहे ना. हा 15 प्रो आहे. हो, आहे ना? चांगले फोटो येतात. हे आपल्याला हे घ्यायचं बरं का पॉवर बँक. किंवा- पॉवर बँक घेऊन जाऊ 2-3. कारण याचे नाही चांगले तर कोणता आहे तुमचा 13 आहे. 15 आहे. माझा पण ते सायलीचं घेऊन घेणार तीन आहे. डोळ्याचा आहे. त्यांचा आहे ना. तो 3 डोळे मग घेऊ का मग तो हा, मग ते- व्हिडिओ पण काढायला लागेल ना. नऊ यांच्यात Chest आहे mount. ना हा फोटो. कशाचा? त्याच्यात हे आहे चांगले ना. फोटो. चालते. 15 आता फोटो कसे येतात ते तुम्ही काढा. काढणाऱ्यावरती. हा ते तुम्ही घ्या. हा हो तुमचे गोव्याला किती चांगले फोटो काढले होते मी आठवते ना. बस चला आपण पहिले एक चला. काम करून घेऊ. एक एक काम उरकतो आता. हो, हो. मग ते जायचं असेल ओके. तर तुम्ही सांगा. आता बाईक्सच्या काही ॲसेसरीज आहेत त्या आम्ही घ्यायला चाललेलो आहे पिंपरी चौकामध्ये. तिकडच भेटूया direct. जागेवर होती ना.